जास्त ऊन पडत आहे बाहेर, आणि बाहेरून घरी आलं की उन्हामुळे आपली चिडचिड होते, आणि अशा वेळेस जर आपल्याला आंब्याचं थंड थंड पन्ह मिळालं तर खूप शांत आणि बरं वाटतं. चला तर मग मी आज तुम्हाला सावजी पद्धतीचं आंब्याचं पन्ह करून दाखवते. हाय, वेलकम टू माय चॅनल. 3 कच्चे आंबे घेतले, त्याला भाजून घेतले गॅसवर, आणि याला कोळशावर किंवा शेगडीवर भाजलं तर खूप छान होते पन्ह आपलं. हे बघा, आपलं आंबे भाजून झाले आहे, छानपैकी नरम झाले आहे आपले आंबे, छान भाजून झाले आहे. आता आपण याचे साल काढून घेऊ. अगोदर आपण जो काळा भाग आहे तो काढून घेऊ, जळलेला, आणि नंतर आता आपण त्याचे साल काढून घेऊ. हे बघा, ह्या प्रकारे पूर्ण आंबे सोलून घेतले. आता त्यात पाणी घालून कुचकरून घेतलं, गर वेगळा केला. छान शिजले आहे आपले आंबे. भाजलेल्या आंब्याचं पन्ह आहे. एक दोन पाण्याने आपण धुवून घेऊ. आणि हा जो गर निघाला आहे हा आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊ. 3 आंब्याला 2 वाटी साखर घेतली. तुम्ही आपल्या चवीनुसार कमी जास्त गोड करू शकता. मीठ घातलं, काळं मीठ घातलं तर आणखी उत्तम. धने जिरे पावडर घातलं, क्रश केलेलं, आणि हे सगळं मिक्सर मध्ये फिरवून घेतलं. हे बघा, मिक्सर मध्ये फिरवून झालेलं आहे. आपलं पन्ह झालं, तयार आहे. आता आपण वेगळ्या एका भांड्यात काढून घेऊ हे पन्ह. छान झालं आहे आपलं पन्ह. हे बघा, वेगळ्या भांड्यात काढून घेतलं. आता हे फ्रीज मध्ये आपण थंड व्हायला ठेवून देऊ. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि कॉमेंट पण करा. हे बघा, छान पन्ह झाला आहे. आता फ्रीज मधून बाहेर काढलं, आणि थंड थंड रेडी टू सर्व. उन्हाळ्याच्या दिवसात अतिशय उत्तम आंब्याचं पन्ह असते. याच्यात पुदिना पण तुम्ही घालू शकता. पुदिन्याने आणखी छान चव येते पन्ह्याची. आपलं पन्ह तयार आहे. रेडी टू सर्व. तुम्ही पण करून बघा आणि याचा आस्वाद घ्या. खूप छान झाला आहे पन्ह. उन्हाळ्याच्या दिवसात अतिशय उत्तम असते. वाव, बढिया, मस्त.